टिंगन साहेब, हे शेतकरी गेल्या अनेक आंदोलन करतात या संदर्भात आमदार मूल्यांकन वाढवून देण्यासाठी अनेक 100 दिवस झाले साहेब. असं आहे त्याच्यामध्ये मूल्यांकन वाढवण्याचा विषय जो आहे तो रेडी रेकॉर्ड आणि त्या खरेदी खताच्या आधारावर ठरतो. असं जर मूल्यांकन वाढवून द्यायला लागलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एक प्रकारचा असे पूर्वउदाहरण तयार होतो. त्याचा वेगळा विचार करावा लागेल तेवढ्या विषयाचा की बाबा ज्या भागात समृद्धीला तिथला रेट काय ठरतो आपण रेडी रेकॉर्ड सांगितलं. रेडी रेकॉर्डच्या रेटवर 5% दिला होता. तिथल्या रेट एखादी खरेदी करायचा 5% देतो. तिथल्या लोकांना तिथे काही रेडी रेकॉर्डचा रेट मान्य नाही. तिथले खरेदी खत तिथं नाही आहे. त्यामुळं त्या लोकांना जो कमी रेट मिळाला तो रेट कुठल्या डॉक्युमेंटवर त्यांना वाढून द्यावा त्याच्यासाठी डॉक्युमेंट लागतं सरकारला. सरकार कधी चालताना असं चालतं की तिथल्या काय आधार असतं त्या भागात त्या एखादी खरेदी खत झाला त्या 2 वर्षात ते काय रेट झाला. एखादा त्या भागातला जो आपला जो विभाग आहे कॅम्प मुद्रांक त्या विभागाचा रेट काय त्या रेटचा 5 पट त्या लोकांना तो रेट मान्य नाही कारण त्याचा खरेदी खर्चा रेट कमी आहे किंवा त्याचा मुद्रांक शुल्काचा रेट कमी आहे म्हणून त्याला 5 पट रक्कम देऊनही त्याला मान्य नाही म्हणून ते आंदोलन चालू आहे. त्यांचं मागणी ज्या मागील काळामध्ये कोरोना काळामध्ये तिकडे रजिस्टर झालेले नाही. एक्झॅक्टली तेच सांगतो तुम्हाला मी. पण भूसंपादन जो नियम आहे देशाचा लार ऍक्ट आहे. लार ऍक्टच्या बाहेर कोण कलेक्टर सही करणार. मी उद्या कलेक्टरने म्हटलं त्यांना की तुम्ही या कागदावर सही करून द्या तरी करणार नाही. त्यांना काय भूसंपादन अधिनियम पाळावा लागतो. टेक्निकल फॉल्ट टेक्निकल फॉल्ट नाही हा लार ऍक्ट प्रमाणे नियम आहे. भूसंपादन नियमाने होते. भूसंपादनात तुम्हाला 2च गोष्टी पाहायच्या तर खरेदी करायच्या भागात एखादं एक जर रेट भेटली एरिया ज्या रेटची सर्वात हाय रेटची ती हाय रेटची रेटची आणि पकडायची किंवा त्या भागातला सर्वात जास्त रेडी रेकॉर्ड जो असेल मुद्रांक रेट आमच्या मुद्रांक अधिकारी काढला तो सर्वात जास्त कुठला आहे का तोच आधार असतो. दुसरा आधार भूमी संपादनाला नाहीये. त्यामुळं तिथे ते अडलेलं आहे. पण त्या केसमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांची बसून खूपच त्या ठिकाणी काय अडचणी तयार झाल्या आहेत खरेदी खत करण्यात किंवा नाही जात ते काही त्याचा एवढा विचार करावा लागतो. नाही त्याच्यामध्ये राजकीय भूमिका अशी आहे की जालन्याचे माजी आमदार जे आता काँग्रेसमधून भाजपमध्ये आले